कुर्ला बेस्ट अपघातामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, 31 जण जखमी झालेले आहेत आणि काही या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, आपण पाहतोय हा भयंकर आणि हृदयद्रावक असा अपघात घडलेला आहे। आपण ज्या ठिकाणी आहात तिथे काही प्रवासी आहेत, काही नागरिक उभे आहेत, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेता येतील का? तेजस, नक्कीच पाहायचं झालं असतं जो काल कुर्ला BST बसने जो अपघात केलेला आहे हा अतिशय भयंकर असा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस आपण यांच्याकडून जाणून घ्यावं की आता यांनी रुग्णांची पाहणी केली, रुग्णांची प्रकृती कशी आपण यांच्याकडून जाणून घ्या। तर सर, काय सांगाल, आपण स्वतः बाबा हॉस्पिटलला रुग्णांची पाहणी केली आणि जो अपघात झाला आहे, अपघात मद्यपान चालकाने केला होता की तो शिकाऊ ड्रायव्हर होता असं सुद्धा बोललं जातं, काय सांगा? रात्री जेव्हा हा अपघात घडला त्यावेळेसच्या नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा इकडे पेशंटना बघायला आलो, भेटायला आलो आणि परिस्थिती हाताळण्यासाठी आलो तेव्हा लक्षात आलं की जे ड्रायव्हरची जी चुका झाली आहे त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे। मी प्रत्यक्ष जिकडे घटना घडली तिकडे जाण्यापेक्षा इकडे हॉस्पिटलमध्ये पेशंटची सोय बघणं माझं कर्तव्य म्हणून मी इकडे आलो तेव्हा या हॉस्पिटलमध्ये भयंकर गर्दी होती। पेशंटना ट्रीट करताना सुद्धा त्रास होत होता, त्यामुळे आम्ही काही पेशंटना जे सिरियस होते त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल हबीबमध्ये रात्री आम्ही 11 वाजता ॲडमिट केलं, 7 लोकांना, आणि 15-20 लोकांना आम्ही सायन हॉस्पिटलला ॲडमिट केलं। त्याच्यानंतर इकडे गर्दी कमी झाल्यानंतर प्रॉपर इकडे ट्रीटमेंटला सुरू झाली। त्यापैकी हबीब हॉस्पिटलमध्ये एक मृत्यू झाला रात्री 1 वाजता आणि इकडे आमच्या समोरच 4 पेशंट मृत्युमुखी पावले होते। असे 5 आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे। वास्तविक हा जो अपघात झाला तो अपघात अशा पद्धतीने BSTच्या इतिहासात मला वाटतं 125 वर्ष झालं BSTला, या असा इतिहासात BSTचा कधीही अपघात झालेला नाही। कारण छोटे मोठे अपघात होतात, कुठे धक्का लागणं, फ्रॅक्चर करणं किंवा बसच्या पाठीमागे मृत्यू होणं खालच्या टायरमध्ये, हे मुंबईमध्ये घडलेलं आहे अनेक वेळा। परंतु अशा प्रकारचं बसचं नियंत्रण सुटून लोकांमध्ये गाडी घुसणं आणि एवढे लोकांचं नुकसान करणं, मृत्यू होणं ही इतिहासातली पहिलीच गोष्ट आहे BSTच्या। नक्की सर, काय सांगाल, जो चालक आहे तो 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला, मात्र त्याच्याकडे फक्त हेवी लायसन्स होतं, त्या पार्श्वभूमीवर त्याला कामावर चढवलं, मात्र याच्यावर याच्या डोक्यावर कोणाचा हात असेल किंवा बेस्ट प्रशासन हलगर्जीपणा करतं का? आपण सुद्धा बेस्ट प्रशासनाचे चेअरमॅन होता, आपण कसं पाहता याकडे? मी अगोदर सांगितलं की BST जेव्हा कामगारांची नियुक्ती करते त्यावेळेस काटेकोरपणे नियम पाळते। मला वाटतं हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती बसेस घेतलेले आहेत त्यांचे कामगार किंवा ड्रायव्हर कंडक्टर निवडताना योग्य ती काळजी घेतली गेली नसेल। कारण आम्ही जेव्हा BSTची भरती करत होतो ड्रायव्हरची तेव्हा त्याला जवळजवळ 2 महिने ट्रेनिंग दिंडोशीला इतर आगारामध्ये दिली जायची आणि त्याच्यानंतरच त्याची शेवटची एक्झाम घेऊन त्याला आम्ही कामावर ठेवायचो। मला वाटतं तसे काही नियम पाळले गेले नसतील ना तर एवढ्या पॉवर स्टेरिंगची गाडी अशा अचानक पब्लिकमध्ये घुसणं किंवा रस्ता सोडून बाजूला जाणं हे अशक्य आहे। म्हणून म्हटलं हे कुठेतरी BSTची चुकी पण आहे आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांची पण चुकी आहे। आणि चौकशी केली जेव्हा पोलीस स्टेशनला वगैरे त्या असं माहीत पडलं की अल्कोहोल तर नव्हतं, त्यामुळे त्याचा ड्रायव्हरचा हलगर्जीपणा हा त्याचा मोठा गुन्हा आहे। सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कुर्ला परिसर हा पश्चिम हा अतिशय गजबजलेला परिसर असतो, इथे वाहनांना येण्या जाण्यासाठी सुद्धा रहदारीला जागा नसते, मात्र आपण पाहू शकतो इथे जे शेअरिंग रिक्षावाले आहेत किंवा हे बेस्ट बस चालक आहे यांची मोजरी कुठे वाढलेली, आपण आता यापुढे कसा तोडगा काढायला आणि जे हॉकर जे आहेत रोड जे जाम करून बसतात आपण याकडे कसं पाहणार आहात? कुर्ला पश्चिमेला जी वाहतूक कोंडी होते ती मुख्य म्हणजे कुर्ल्याला जे ट्रेन थांबतात त्याच्यातून प्रचंड प्रमाणात लोकांचा लोंढा संध्याकाळी सकाळी बाहेर पडत असतो आणि जागा अपुरी असल्याकारणाने गाडी टर्न करायलासुद्धा जागा उरत नाही। मी BST चेअरमॅन असताना भरपूर इकडे आम्ही ॲक्शन घेतला होता। जेव्हा बस आपण टर्न करतो तेव्हा कुठे अपघात होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी आम्ही स्टॉल्स काढले होते, फुटपाथ वाढवले होते आणि फुटपाथच्या बाहेर कोणी चालू नये याची दक्षता त्यावेळेस मी चेअरमॅन आहे त्याने घेतली होती। कारण शेवटी असे अपघात होते तेव्हा कंपनीवरती ब्लेम केला जातो, बसेसचं नुकसान होतं, त्यामुळे आम्ही काटेकोरपणे ते नियम पाळून बस ही व्यवस्थित फिरेल आणि बाहेर पडेल स्टेशनपासून
याची काळजी घेतली गेली आहे. मला वाटतं त्या पद्धतीने आता काळजी घेतली जात नाही. आणि राहतो प्रश्न महानगरपालिकेच्या वार्ड ऑफिसमधून जी कारवाई व्हायला पाहिजे ती होत नाही. कारण रस्त्यावरती गाडी फिरत असताना आजूबाजूला असलेलं ट्रॅफिक रस्त्यावर असतं, पब्लिक रस्त्यावर असतं. कारण फुटपाथवर असलेले अतिक्रमण हे पहिला नाही हटवलं तर लोक रस्त्यावर फुटपाथवरून चालू शकत नाही. त्यामुळे माझी हीच मागणी आहे महानगरपालिकेकडे की फुटपाथवर असलेले जे गाड्या आहेत किंवा व्यावसायिक जे आहेत त्यांना एकतर स्थलांतर करा किंवा त्यांना काढून टाका, जेणेकरून लोक फुटपाथवरून चालते, रस्त्यावरून चालणार नाहीत. सर, नेमकं आपण रुग्णांची पाहणी केली आहे, तर अपघातग्रस्तांना आपण आमदार म्हणून काही मदतीचं आश्वासन दिलं आहात का? जेवढे पेशंट मी ॲडमिट केले हबीब हॉस्पिटलला त्यांचा संपूर्ण खर्च मीच स्वतः करतो आहे. तसं हॉस्पिटलच्या अधीक्षक त्या डॉक्टर्सना आणि ट्रस्टीना मी सांगितलेलं आहे की जेवढे पेशंट तिकडे आहेत ते संपूर्ण बिल वगैरे माझ्याकडे पाठवायचं, मी करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती कुठचा बोज येणार नाही. आपण एक शेवटचा प्रश्न, आता जे कालचा जो अपघात झाला असा अपघात पुन्हा होऊ नये म्हणून आपण याच्यावर काय तोडगा काढणार आहात का? बेस्ट बसेसचं जे प्रशासन आहे त्यांना काही धडा शिकवणार आहात का? खरं तर बेस्ट प्रशासनामध्ये सध्या नगरसेवक नाहीत आणि त्यामुळे नगरसेवक नसल्याकडे अध्यक्षसुद्धा नाही. यंत्रणा संपूर्ण प्रशासन चालवते आणि प्रशासनावरती मला वाटतं पूर्ण मुंबईचा हा बोज सांभाळणं कठीण होत चाललं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले म्हणजे ही महानगरपालिकेची निवडणूक व्हायला पाहिजे, मुंबईला नगरसेवक मिळायला पाहिजे. कारण नगरसेवक नसल्यामुळे ही ट्रॅफिकची समस्या नाही, बसेसची समस्या नाही, तर पाण्याची समस्या आहे, गटारांची समस्या आहे, भरपूर समस्या ज्या आहेत नगरसेवकाविना अधुऱ्या राहिल्या आणि काम होऊ शकत नाही. त्या मुंबईची 3 वर्षाची जी घडी बसलेली होती इतकी वर्ष ती विस्कळीत होत चाललेली आहे. कारण मुंबईची महानगरपालिका मुंबईला सावरण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. नक्कीच आपण पाहू शकतो त्यांच्याशी बातचीत केली असता यांनी जे अपघातग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना मदतीचा हातसुद्धा पुढे आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. जगदीश. अगदी अनिल, आपण पाहतोय आताच्या सध्या बेस्ट ज्यामध्ये मुंबईमध्ये ज्या गाड्या चालतात त्यांच्यामध्ये अनेक खाजगी जे चालक आहेत ते देखील अजूनही तशा पद्धतीने ठेवले जात आहेत. ज्या पद्धतीने कुर्ल्याची घटना घडलेली आहे, तो चालक ह्या ठिकाणी रुजू झाला तो 1 डिसेंबर आणि त्यानंतर त्याला मोठं वाहन देण्यात आलं. आता जे मुंबईमध्ये जे काही खाजगी चालक आहेत त्यांना रोखण्यामध्ये बेस्ट प्रशासन ह्या पुढचं पाऊल कशा पद्धतीने घेणार आहे? तेजस, आपण नक्कीच पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो 1 डिसेंबरला जो हा संजय मोरे जो चालक आहे कशाही प्रकारचं प्रशिक्षण न घेता याला कामावर रुजू केलं गेलं. मात्र पाहायचं झालं तर आपण असे अनेक जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे लागलेले चालक आहेत यांचं प्रशिक्षण घेतलं की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं. आपण यांच्याशी पुन्हा एकदा बातचीत करणार. हे संजय पोतनी जे आमदार आहेत ते स्वतः बेस्ट याच्यावर ते चेअरमन म्हणून कार्यरत होते गेले कित्येक वर्ष. आपण यांच्याशी पुन्हा जाणून घेतो. सर, आणखीन एक प्रश्न असा होता की आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहेत जे चालक आहेत त्यांचं प्रशिक्षण झालं नाही आहे की त्यांना कुठेतरी आळा बसावा, तर ह्यासाठी आपण काय पाऊल उचलणार आहात? मी सांगितलं मुंबई महानगरपालिका निवडणूक होणं आवश्यक आहे, जेणेकरून BST प्रशासनावरती नगरसेवकांचा आणि BST सदस्यांचा अंकुश राहतो आणि कुठच्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना त्याच्यावरती काटेकोरपणे पालन होतं नियमाचं. ते तसं आता होत नाही. असं वाटत नाही का जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत ह्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे चालक आहेत त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यानंतर त्यांना कामावर रुजू केलं असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच यासाठी ज्यांचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्यावर कारवाई तर नक्कीच व्हायला पाहिजे. का एवढा मोठा अपघात होऊन BSTचं नाव याच्यामध्ये खराब झालेलं आहे. मला वाटतं हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती न ठेवता परंपरेप्रमाणे BSTचे कामगाराने जे चालवावी आणि विशेष करून कंडक्टर ठीक आहे, पण ज्यांच्या जीवावरती 50-60 लोक बसमध्ये. अगदी अनिल, आपण पाहतोय या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यानंतर आता चौकशी होईल आणि चौकशी अंती नेमकं हा अपघात कसा झालेला आहे यामध्ये बेस्ट प्रशासनानं कशा पद्धतीने हलगर्जीपणा केलेला आहे हे देखील समोर येणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट आणि वेळोवेळी माहिती आपल्याकडून जाणून घेऊ.